सकाळी दिंडीत येत असताना मला सांगितलं की येळूर म्हणजे गरिबांचं महाबळेश्वर. तर हे गरिबांचं महाबळेश्वर त्यांचं आमचं दिल्ली श्रीमंतांचं नरक वाटतं मला खरं तर. म्हणजे दिल्लीत जगणं प्रदूषणाचं, मी तर राजकारणाविषयी बोलतच नाही. तर काही मित्रांची अपेक्षा आहे की मी त्या बाजूने जावं, मी त्या बाजूने जाण्याची वेगळ्या माझ्या सभा असतात आणि त्याच्यामुळे विनाकारण काही माझ्या आयोजकांना पण त्रास होत असतो, म्हणून मी ते तसं करत नाही. मी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून म्हटलं की दिल्लीत एवढं प्रदूषण आहे, दिवसात 30 सिगरेट पिण्याच्या बरोबरीने तिथं एवढं तुम्ही श्वास घेताना एवढं प्रदूषण आत घेत असतात. आणि त्याचा परिणाम असा की मला सवयीने, जरी JNU 1100 एकरचं कॅम्पस आहे, निसर्ग आहे, सौंदर्य आहे, तरी दिल्लीतच असल्यामुळे त्याचा त्रास तर होतोच. तर JNU तुम्ही मीडियामध्ये जे पाहिलेले आहे त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे बरं का. तुमच्यापर्यंत जे मीडियाने पोहोचवलेलं आहे, मीडिया कसं पोहोचवतो तुम्हाला तर कल्पना आहे. तर JNU हे शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचं साधन म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो प्रयोग होता, जो इंदिरा गांधींनी यशस्वी केला आणि त्याच्यामुळे बरेच परिवर्तन झालेले आहेत. आणि माझ्यासारखा उत्तर महाराष्ट्रातला अहिराणी भाषा बोलणारा व्यक्ती आज फ्रेंचमध्ये जरी तत्वज्ञान शिकवत असेल तर ते JNU जबाबदार आहे त्याला. आणि अशा शैक्षणिक संस्था उभ्या राहणे की जेणेकरून वेगवेगळ्या पातळींवरती अन्याय होत असतो. अन्यायाच्या ज्या पातळी असतात त्या कधी धार्मिक असतात, जाती असतात, कधी भाषिक असतात. भाषिक कशा असतात मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मी पण भाषिक अन्यायाचा शिकार राहिलेलो आहे. उदाहरणार्थ मी जेव्हा फ्रान्समध्ये होतो शिक्षणासाठी, तर तिथलं जे मूल आहे, घरात जी भाषा बोलली जाते तीच शाळेत सुद्धा बोलली जाते आणि तीच रोजगारासाठी बोलली जाते, तीच तत्वज्ञानासाठी वापरली जाते, तीच संशोधनासाठी, विज्ञानासाठी वापरली जाते. म्हणजे 5 ठिकाणी त्याला भाषा सोडाव्या लागत नाही. भारताची परिस्थिती कशी आहे की घरात बोलली जाणारी भाषा ही रोजगाराची नसते, संशोधनाची तर नसतेच नसते. तत्वज्ञान तर आपल्याकडे, तत्वज्ञान म्हणजे काहीतरी गूढ आश्रमात चालणारा कुठला तरी बाबाचा प्रकार समजला जातो. म्हणजे बाबांवरती जाणार नाही आज. आणि त्याच्यामुळे काय आहे की सध्याची जी भारतातली परिस्थिती ती मध्ययुगीन आहे की काय आहे ते समजण्यासाठी आपल्याला बऱ्याच सीमांच्या पलीकडे जावं लागतं. हा जो सीमा प्रश्न आहे तत्वज्ञानात कसा समजला जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. तसं उदाहरणार्थ जी सध्याची परिस्थिती आहे, म्हणजे मला वाचनात होतं सीमा प्रश्न आहे आपल्या भागातला, पण आता मी अनुभवतो आहे काय आहे. आणि ही जगातली एकमेव परिस्थिती नाहीये. जगात फार वेगवेगळ्या पद्धतीने या परिस्थित्या दिसतात आणि कशा हाताळल्या जातात. प्रगत देश कसे हाताळतात, मध्ययुगीन मानसिकतेचे देश कसे हाताळतात. बळी तो कान पिळी ती मध्ययुगीन मानसिकता झाली. ही जे कारण राजकीय ज्या सीमा असतात त्या भाषिक नसतात, सांस्कृतिक तर नसतातच नसतात आणि मानवतेच्या तर नसतातच नसतात. मानव म्हणून आपण तो कालपर्यंत जो आपला मित्र असतो तो जातीच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती आपला शत्रू होतो, भाषेच्या आधारावरती शत्रू होतो. म्हणजे सगळ्यांनी जर ताठर भूमिका घेतली तर ते न्यायाकडे जाणार आहे, आपण संघर्षाकडे आणि त्याच्यामुळे द्वेषाकडे जात असतो आपण. हे जे मुद्दे आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रगत देशांमध्ये कसे हाताळले जातात त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आज मी जे साहित्य संमेलनाची सकाळपासूनची प्रक्रिया पाहतोय, आतापर्यंत 2-3 साहित्य संमेलन जी मी अनुभवली आहे त्याच्याशी या साहित्य संमेलनाचा काही संबंध दिसत नाही मला. म्हणजे मी मागच्या वर्षी अंमळनेरमध्ये होतो, विद्रोही साहित्य संमेलन वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेलं आहे. मी तिथं माझी मुलाखत घेण्यात आली होती आणि समोरच अधिकृत साहित्य संमेलन होते जिथं शासन करोडो रुपये पैसा खर्च करते, तुम्हाला कल्पना असेल. आणि तिथं याच्यापेक्षा कितीतरी पटीने संख्या कमी होती अधिकृत साहित्य संमेलन सांगते महाराष्ट्राच्या. आणि जोर जबरदस्तीने शाळेतील मुलांना बसवून ठेवलं होतं. म्हणजे तिथं काय की सरकार पैसा देतोय करोड रुपये, पण त्याचा कुठल्याही सामाजिक हिताशी संबंध नाही, साहित्याशी तर नाहीच नाही. म्हणून तिथं मी कधी जात सुद्धा नाही. विद्रोहीवाल्यांनी बोलवलं कारण त्यांना वाटलं की JNUचा प्राध्यापक आहे तर आपलाच माणूस असेल, तर तिथं गेलो. हजारोच्या संख्येने होते आणि ते साहित्य संमेलन सुद्धा लोकसहभागातून होतं. हे साहित्य संमेलन सुद्धा लोकसहभागातून होतं. म्हणजे
लोकसहभाग, सगळं म्हणतील मग लोकसहभाग तर शासनाकडून आम्ही का आशा ठेवावी, मग आम्ही टॅक्स कशासाठी देतोय? लोकशाहीचा अर्थ काय होतो? लोकशाहीचा अर्थ फक्त लोकसहभाग होत नाही, लोकसंमती सुद्धा होते आणि लोकहित सुद्धा होतं. आणि लोकहितासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थकारण. तर बेल्जियम सारख्या देशात किंवा कॅनडामध्ये जेव्हा क्लिष्ट विषय असे समोर येतात, बहुभाषिकता जाणवते, बहुधार्मिकता जाणवते, तिथं तो लोकसहभाग, लोकसंमती आणि लोकहित हे कसं साधलं जातं, तिथं प्रागतिक देशाच्या पद्धतीने विचार केला जातो. इथं मात्र जसं आफ्रिकेत कसं आहे की इंग्रजांनी कुठेतरी किंवा फ्रेंच लोकांनी पॅरिस लंडन मध्ये कधी आफ्रिकाला भेट दिली नाही, पण त्यांनी टेबलवरती पेपर ठेवून रेषा मारलेल्या आहेत. विचार करा तिथं किती परिस्थिती भयानक असेल. तुम्ही जरी आफ्रिकाचा मॅप पाहिला, तुम्हाला देशांच्या ज्या सीमारेषा दिसतात त्या एखाद्या गणिताच्या मास्तराने ओढलेल्या रेषा आहेत. त्या नैसर्गिक, भाषिक, सांस्कृतिक सीमारेषांशी त्यांचा काही संबंध नाही. मग तिथं सगळ्यात जास्त गृहयुद्ध चालू आहे. आपल्याला त्या दिशेकडे जायचंय का? आपण प्रगत आहोत की तेवढे मागासलेलो आहोत? ते भारतीय म्हणून आपली काय जबाबदारी त्याच्याविषयी? कारण आपल्या संविधानाचं तत्व न्याय आहे. न्याय होतोय का? मग त्याच्यासाठी ज्या चुका झालेल्या त्या चुका न्यायबुद्धीने कशा बरोबर करता येते, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या राष्ट्रीय पातळीवरती आपले जे राजकारणी जातात तिथपर्यंत ते आधीच्या काळी जात होते चांगले, आता तर अजून जास्त टुकार जात आहेत. तर मुद्दा असा आहे की या सीमा बदलणे, सीमा हा फक्त एका दृष्टीने प्रश्नाचं स्वरूप बदलण्याचा प्रकार आहे. मी तर महाराष्ट्रातच राहतोय, तसं पाहिलं तर माझी आयराणी कुठे शाळेत शिकवली जाते? जेवढी आयराणी भाषा बोलली जाते त्याच्यापेक्षा छोटी छोटी देश आहेत युरोपमध्ये. चेकोस्लोवाकिया छोटीशी भाषा आहे, त्यांचं घरातली भाषा, शाळेतली भाषा, रोजगाराची भाषा, संशोधनाची भाषा, साहित्याची भाषा चेक आहे की नाही? मग त्यांनी कसं काय घडून आणलं? म्हणजे त्यांनी पण भरपूर तर. आणि आता मी कालपासून मला लक्षात आलं की मला आधी संकोच होत होता की मी ज्या कार्यक्रमासाठी जातो त्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का, पण एकूणच मी माझ्या आयुष्यात कशा पद्धतीने वेगवेगळ्या सीमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि कुठला त्रास झालेला आहे, तो त्रास सगळ्यांना होऊ नये हा माझा हेतू असतो. म्हणजे मी जरी आज 8 भाषा बोलत असतो त्याच्यासाठी काहीतरी किंमत मोजलेली आहे मी. ठीक आहे, सर्वसामान्यांनी ती का किंमत मोजावी? म्हणजे नाही, जरी तुमची भाषा जरी शासनाने तिच्यावरती विचार केला नाही, खर्च केला नाही, तरी तुम्ही फ्रेंच भाषेत तुम्ही प्राध्यापक बनू शकता, हे काही उत्तर असू शकत नाही ना. मी इटलीमध्ये जे मास्टर्स केलेलं आहे त्या मास्टरचा विषयच होता सोशल लिंग्विस्टिक्स. सोशल लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषा, समाज, राजकारण आणि एकूणच ती भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा जुळलेला आहे. आणि तो राजकारण्यांना का कळत नाही? कारण जरी तुम्ही बरेच जे जगातील महत्वाचे जे संघर्ष आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्यांची मूळ भाषा आहे. मग तुम्ही श्रीलंकाचा प्रश्न घेऊन घ्या, आणि जगात याच्याविषयी संशोधन झालेले आणि भाषेच्या आधारावरती अधिकार दिले गेले पाहिजे. पण राजकीय ज्या सीमा असतात त्यांचा भाषिक सीमांशी काही प्रश्न नसतो. मग त्या सीमा बदलणं उत्तर नसतं, त्याचं स्वरूप बदलतं, पण त्या सीमाच अर्थहीन करणं म्हणजे मागे जाणं हे फक्त सीमा बदलणं आहे, पुढे जाणं की त्या सीमाच अर्थहीन करणं. तुम्ही जिथं आहात आता लोकसहभाग, मी जेव्हा म्हटलं लोकसहभाग, लोकसंमती आणि लोकहित, हे डिसेंट्रलायझेशन जे असतं, विकेंद्रीकरण असतं. आपण राजकारणाचं काही प्रमाणात करू शकलेलो आहोत, संस्कृतीकरणाचं हे दिसतंय, पण अर्थकारणाचं कुठं झालेलं आहे? म्हणजे बेल्जियममध्ये लिएज नावाचं एक छोटंसं शहर आहे, तिथं ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आत्मनिर्भर बना दो इन सबको, आजच्या भाषेत आत्मनिर्भर हा मोठा शब्द आहे ना,
अरे आत्मनिर्भर कशाच्या बाबतीत? जीएसटीच्या बाबतीत तर तुम्ही केंद्रीकरण करताय. आत्मनिर्भरचा फक्त म्हणजे की जबाबदारीच्या बाबतीत तुम्ही तुमच्यावरती सोडून देतो, तुम्ही तुम्हाला जसं करायचं तसं करा. पण तुम्ही जो टॅक्स देतो म्हणजे टॅक्स फक्त जो पगार कमवणाराच नसतो किंवा कंपनी चालवणाराच नसतो, प्रत्येक नागरिक टॅक्स देत असतो. दुकानदार जेव्हा एक वस्तू विकतो त्याच्या मागे टॅक्स असतो. तुम्ही एक बिस्किटचा पुडा जरी खाता त्याच्या मागे टॅक्स देतात. तर प्रत्येक नागरिक त्या अर्थव्यवस्थेला जे योगदान देतोय ते काय फक्त टुकार आणि अय्याशी करणाऱ्या राजकारण्यांची जी लाईफस्टाईल आहे ती पोचण्यासाठीच आपण टॅक्स देतोय का? तर तुम्ही पहा ना, संस्थानिक होती आधी, ती खालसा केली, पण आता जी नवी संस्थानं जी उभी झालेली आहे प्रत्येक भागात जातो मी, म्हणजे महाराष्ट्रात आता माझे गेल्या 3 वर्षात 185 व्याख्यानं झालेली आहेत. आणि ती व्याख्यानं देत मी मराठी शिकत गेलो. आणि तिकडे गडचिरोली पासून कोल्हापूरमध्ये 2 व्याख्यानं झालीत माझी. पण कोल्हापूरच्या नजीक मला बेळगावमध्ये पण माझ्या पुस्तकाचे वाचक आहे जेव्हा मला कळलं तेव्हा मला फार आनंद झाला. आणि आधी स्वीकारण्याचं कारण तर तेच होतं की माझे वाचक तिथपर्यंत आहेत. नंतर लक्षात आलं की अध्यक्ष म्हणून बोलवत आहेत, म्हणजे फार मोठी माझी कोंडी होणार आहे तिथं. कारण अध्यक्ष एक वयाचा असतो, माझं ते वय नाही. 46 वय अध्यक्ष होण्याचं वय आहे. पण म्हटलं चला त्यांचा मान आणि त्या सन्मानास मी पात्र आहे का तो वेगळा मुद्दा आहे. पण माझी व्याख्यानं जी असतात, व्याख्यानं तर देतच नसतो मी, भाषण सुद्धा देत नसतो. काही मुद्द्यांविषयी माझं आकलन आहे, ते मी थोडीशी जगाची भटकंती केलेली आहे, फक्त पुस्तकच वाचलेली नाहीये. आणि त्यातल्या त्यात माझा जो जीवनाचा प्रवास राहिलेला आहे तो आपण शिवार म्हणतो ना, शिवार पार करतच गेलेलो आहे. म्हणजे काल मला आपल्या छप्पीनं प्रश्न विचारला की तुमच्या पुस्तकाचं नाव पुरा काय आहे म्हणे. तर 97 मध्ये मी गाव सोडलेलं की त्या गावात मराठीचा प्रवेश नव्हता. कोणी मराठी बोललं तर चिडवलं जायचं त्याला, कारण आमची भाषा ऐराणी आहे. तर कोणी जरी मराठी बोललं तर त्याला डिवसलं जायचं. भलता बामण ना पोट ना घ्या तू, ही आमची ऐराणी आहे. जे मराठी बोलणारा म्हणजे बामणच असतो असं आमच्या डोक्यात असायचं त्याकडे. कारण गावात काहीतरी पूजा करण्यासाठी काहीतरी किंवा काहीतरी चालवण्यासाठी कोणीतरी ब्राह्मण यायचा, तो मराठी बोलायचा. तर ते ग्रामीण भागात आमच्याकडे का म्हणून आम्ही मराठी बोलायचं. जो अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्याकडे साहित्य आहे, सगळं आहे, मग आम्ही काय मराठी बोलायचं. पण मी पुस्तक मराठीत लिहिलेलं आहे. तर मग कधी कधी मला आमचे खानदेश मधले मित्र म्हणतात पुस्तक मराठी. अरे मराठीचा स्वीकार मी मावशी भाषा म्हणून केलेला आहे. आणि आपण बऱ्याचदा आईपेक्षा मावशीवरती पण प्रेम करतो जास्त. ते मावशीची मुलं नालायक असतात तो वेगळा मुद्दा आहे. पण मावशीचं प्रेम मावशी, कारण मावशीने प्रेम केलेलं आहे ना माझ्यावरती सुद्धा. आणि ज्या पद्धतीने मी ऐराणीचा वापर केलेला आहे माझ्या पुस्तकात, कारण जिथं मला माझी आई जिथं बोलते ते ऐराणीचंच वाक्य आलेलं आहे. मग आमचे कांगू सर जे होते, मग जेव्हा माझं पुस्तक तर सोशल मीडियावरती असंच टाकलं होतं मी, कारण मलाच माझे रस्व दीर्घ आठवत नव्हते. मला मराठी 23 वर्षापासून संपर्क नाही आणि सुरुवातीचे 17 वर्ष गावात तेव्हा संपर्क नव्हता. धुळ्यात 3-4 वर्षासाठी राहिले, 3 वर्षासाठी, तेव्हा थोडासा थातून मातून संपर्क आलेला मराठीशी. आणि अशा व्यक्तीला याच्यासाठी बोलवणं, तर मी ह्या प्रश्नाकडे मी फार तटस्थ नजरेने पाहू शकतो. आणि हे तुमचं मोठेपण आहे की तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला बोलवलेलं आहे. कारण याच्याकडे फक्त भावनिक दृष्टीने पाहणं, भावनिकतेला महत्व असतं, पण जगात सर्वे करणं महत्वाचं आहे. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न युनिक आहे का या प्रांताशी? हा प्रश्न फक्त राजकारणाशी जोडता कामा नये. हा प्रश्न न्यायाशी जोडायला पाहिजे. आणि आपली लढाई इथे थांबत नाहीये. मराठी किती लोक बोलतात आपण मराठी करतो. किती पालक आहेत तिथे त्यांच्या मुलांना मराठी माध्यमात शिक्षण घेऊ देतात. मला इंग्रजी मीडियम आहे की, म्हणजे इथं आपली लढाई इथे थांबत नसते, इथं फक्त सुरुवात आहे. तर आपण जेव्हा वैश्विक पातळीवरती या प्रश्नाकडे पाहतो, म्हणून म्हणतो की या प्रश्नाला न्याय अन्यायाशी जोडलं गेलं पाहिजे. तुम्ही जरी उद्या ही लढाई तुम्ही जिंकणार,
पण तिथं थांबत नाही. आपली मुलं मराठी बोलणार नाही आहेत. कारण जेव्हा माझं पुस्तकाची 15वी आवृत्ती आली तर मला फार अभिनंदन वगैरे द्यायला लागले की 15,000 प्रती तुमच्या 3 वर्षात कसे काय गेल्या. आणि मी ज्या देशाचं साहित्य शिकवतो त्या देशात जरी सांगितलं की ही फार मोठी गोष्ट समजली जाते आमच्या महाराष्ट्रात, ते हसतील माझ्यावरती. फ्रान्सची लोकसंख्या किती आहे? 6-6.5 करोड. महाराष्ट्राच्या निम्मी आहे. सुमार पुस्तकाच्या 50,000 प्रती 1,00,000 प्रती जातात सुमार पुस्तकाच्या. आणि तिथलं चांगलं पुस्तक जरी असेल तर त्याच्या मिलियन्स मध्ये जातात, किमान 2-3 लाख तरी जातात. कारण त्यांच्या देशात साहित्य वाचलं जातं. वाचन संस्कृती प्रचंड समृद्ध आहे. तिथं फक्त कर्मकांडापुरतं साहित्य त्यांनी मर्यादित ठेवलेलं नाहीये. आपण जरी आपल्या भाषेविषयी प्रेम असेल पण आपण किती पातळीवरती आपल्या भाषेचा वापर करतो. आमचे जेएनयूचे मित्र मला म्हणायचे तू फ्रेंच तत्वज्ञान फ्रेंच मध्ये शिकवतो, पुस्तक मात्र लिहिलं मराठीत, इंग्रजीत का लिहिलं नाही? तुला इंग्रजीमध्ये मार्केट नाही मिळालं असतं का मोठं? म्हटलं मी फ्रेंच मध्ये पण लिहिलं असतं. मग म्हटलं मला सांगा, मी ज्या समाजातून येतोय त्या समाजात किती लोकांना इंग्रजी व्यवस्थित कळतं. इथं ज्यांना म्हणतं की आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतोय, मी त्यांना इंग्रजी कळतं असं समजतं असं मी मानत नाही. जेएनयू मध्ये जे विद्यार्थी येतात इंग्लिश मीडियम मधून, त्यांची इंग्रजी जेव्हा मी ऐकतो त्यांना सरळ म्हणतो की हिंदी में बात करो. इस तरह की अंग्रेजी कोई बोलता नहीं इंग्लंड में. म्हणजे मला जी इंग्रजी अपेक्षित तिथपर्यंत पण पोहोचले नाहीत ना ते. मी 5 मास्टर्स केलेले त्यापैकी एक इंग्लंड मधून पण केलेली आहे मी. आणि तिथं ज्या पद्धतीने इंग्रजी बोलली जाते किंवा जी इंग्रजी मला आवडते ती पण नाही तुमची. म्हणजे धड तुमची मातृभाषा येत नाही आणि ज्या भाषेच्या आधारावरती तुम्ही शायनिंग मारतात ती पण येत नाही तुम्हाला. इंग्रजी का? कारण तुम्हाला इंग्रजी चांगलं इंग्रजीतलं साहित्य तुम्हाला कळत नाही हे मला माहिती आहे. मग कोणासाठी कशासाठी घेणार आहे तुम्ही? म्हणजे हा जो सामाजिकीकरणाचा लोकशाहीकरणाचा जो मुद्दा आहे, म्हणजे उद्यापासून माझं लोकसत्तामध्ये तत्वज्ञानावरती सत्र येत आहे. ते वर्षभर चालणार आहे दर सोमवारी लोकसत्तामध्ये. ते म्हणजे तत्वज्ञान हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तत्वज्ञान म्हणजे काहीतरी आश्रमात बाबा जो गूढ प्रकार करतो तो नाही. तत्वज्ञान फ्रेंच शिक्षण व्यवस्थेत अनिवार्य विषय आहे. आणि तो का शिकवला जातो, कसा शिकवला जातो, आपल्या जीवनाचं समग्र आकलन आपल्याला होतंय का? आपल्या जीवनाचं आपल्याला खासगी आकलन होतं. खासगी म्हणजे फारच नाकाच्या पलीकडे आपण जातच नाही. आणि समाजाचं आकलन पण तेवढंच मर्यादित असतं. कारण हे महत्वाचे विषय जे आपल्याला समग्रतेने आपल्याकडे पाहण्याची क्षमता देतात ते शिकवले जात नाही इकडे. ते कुठल्या तरी एखाद्या बागेश्वरच्या हातात दिले जातात आणि तू काही म्हणतो. माफ करा थोडा चुकून आला पण येतच ते. तू काहीतरी सांगतो की याच्या खिशात हे आहे मी तर सांगू शकतो. हे काय तत्वज्ञान सांगणार आहे? तुला कोणाच्या खिशात काय आहे ते तुला तिथून समजतं. मग एवढे जे आम्ही इंटेलिजन्स साठी एवढा पैसा खर्च करतो त्यांच्यासाठी काम कर, राष्ट्रहिताचं काम कर. तिथं आमचे तिथं का आपले देव तिथं का कामाला येत नाही? देव हा फार वैयक्तिक मुद्दा आहे. मी फार आध्यात्मिक माणूस आहे. पण त्याचं जेव्हा राजकारण होतं, त्याचं जेव्हा अर्थकारण होतो, तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की आपण आपली बुद्धी गहाण ठेवत आहोत. आध्यात्मिक मुद्दा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मी म्हणतो जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होत नसतो. विज्ञान अध्यात्म हे एकमेकांना जोडूनच आहे. ते काय एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी नाही आहेत. जे चांगले वैज्ञानिक आध्यात्मिक आहेत, पण ती आध्यात्मिकता म्हणजे ही भोंदूगिरी नव्हे. आणि जेव्हा तुम्ही चांगलं साहित्य वाचाल, चांगलं साहित्याची निर्मिती कराल, तेव्हा ही चिकित्सक बुद्धी आपल्याला येईल. आणि चिकित्सक बुद्धीतूनच हे जे क्लिष्ट प्रश्न असतात त्यांच्याकडे तटस्थ नजरेने पाहण्याची क्षमता आहे. याक्षक म्हणून आपल्याला कोणाच्या दारात जायचं नाही ना. हा माझा हक्क आहे आणि तो हक्क मी अशा पद्धतीने मांडणार आहे की ज्याला थोडी सुद्धा न्यायबुद्धी असेल त्याला लाज वाटेल हा हक्क नाकारण्याची. हक्काची लढाई असते ना आपली. पण जेव्हा आपण न्यायबुद्धीने लढू, ती न्यायबुद्धीची भाषा जेव्हा अवगत करू, त्याच्यासाठी आपली भाषा तेवढी समृद्ध झाली पाहिजे.
आणि ती भाषा समृद्ध करणारे साहित्य किती आहेत आपल्याकडे? आपापल्या पेठीत वाचले जाते म्हणजे आपण साहित्यिक होतो का? म्हणून माझ्या मुंबईच्या एका भाषणात म्हटलं की किती पुस्तकं, मराठी पुस्तकं महाराष्ट्रीयन होतात, हा प्रश्न होता तिथे. म्हणजे माझं पुस्तक माझ्या जातीतच किंवा माझ्या वयोगटातच किंवा माझ्या भागातच वाचलं जात असेल, मी त्याला पुस्तकच मानत नाही. माझं पुस्तक मी ज्या जातीत जन्माला आलेलो आहे त्याच्या पलीकडेच गेलं पाहिजे, माझ्या वयाच्या पलीकडे गेलं पाहिजे, माझ्या धर्म वगैरे या सगळ्या ज्या खासगी बाबी आहेत त्या गळून पडल्या पाहिजे. कारण साहित्य जे आहे ते राजकारणाच्या आधी होतं आणि नंतर पण राहणार आहे. जी भाषा आपण बोलतोय म्हणजे महाराष्ट्र ही संकल्पना आहे, ती सांस्कृतिक संकल्पना आहे, ती भाषिक संकल्पना आहे, ती सहवासाची संकल्पना आहे. राजकारण कोणी 60 सांगतं, कोणी 57 सांगतं, कोणी 47 सांगतं, हे बदलत जाणार आहे. आणि तिथं प्रज्ञ पद्धतीने टिकून राहण्यासाठी ह्या ज्या सामूहिक संकल्पना आहेत ज्या आपल्याकडे वैयक्तिकतेकडे नेऊन जातात, त्याच्यासाठी आपली आध्यात्मिक म्हणजे वैचारिक तयारी, मी आध्यात्मिक वैचारिक बऱ्याचदा समानार्थी म्हणून वापरत असतो. माझ्यासाठी आध्यात्मिक वैचारिक चिकित्सक हे एकाच लाईनीत येणारे शब्द आहेत. आणि जो धर्म, जी आध्यात्मिकता चिकित्सा नाकारत असेल तर तिथं काहीतरी घोळ असतो. आणि चिकित्सक बुद्धी जेव्हा आपल्या मुलांच्या हातात पुस्तकं दिसते. मी माझ्या पुस्तकातच लिहिलेलं आहे की फ्रान्समध्ये मी जेव्हा गेलो, एका घरात 3 वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथालय असतात, लायब्ररी असतात. एकाच घरात प्रत्येकाच्या वैयक्तिक लायब्ररीज असतात. नंतर त्यांची एक सामूहिक लायब्ररी असते आणि त्यांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा लायब्ररी असते. म्हणजे त्यांच्या संस्कृतीनुसार ते बरोबरच आहे. आपल्या संस्कृतीनुसार तर ते सरस्वती माताला ते तिथं का घेऊन जातात वगैरे, तिथं पडून जातील. पण त्यांच्या संस्कृतीत घेऊ आम्ही तिथं पण वाचतो, तिथं पण वाचतात. म्हणून ते काही करत असतील जरी ते त्यांनी ज्ञानाला देवी वगैरे जरी मानलं नसेल, पण संशोधनात ते पुढे आहेत, आपण नाही. आपण जेव्हा हजारो कोटी रुपये खर्च करून राफेल विकत घेतो, त्या लोकांकडून घेतो आपण. आपल्या धार्मिक नजरेतून तर ते फार अधर्मी लोक आहेत. असं कसं कोणी टॉयलेटमध्ये पुस्तक वाचेल बरं? आता तिथं वाचून जी वस्तू तयार करतात ते आपण घेतोय. आपली अर्थव्यवस्था जी आहे, मोठा पैसा तिथं पाठवतोय. म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की ते एवढा छोटासा देश ते संशोधनाच्या बाबतीत कुठे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली प्रगती कशाने मोजली जाते? 3 जरी आपण सेक्टर डिवाइड केले, R&D म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशन, दुसरा असतो मॅन्युफॅक्चरिंग आणि तिसरा असतो सर्व्हिस. पहिल्या 2 महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये आपण कुठे आहोत? हे प्रश्न आपल्या सार्वजनिक चर्चेत असायला पाहिजे. म्हणजे पहिलं जे असतं संशोधन, रिसर्च वगैरे, तिथं भारत कुठेच नाही असं समजून झाला. त्याच्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो, शिक्षणावरती लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग येतं, त्याच्यानंतर सर्व्हिस येतं. आपले नारायण कोण आहेत, ते मूर्ती जे आहेत, त्यांनी फक्त सर्व्हिस सेक्टरचं इकडचं तिकड लेबर लॉला फ्लाउट करून ते कमवलेले पैसे आहेत. त्याला काय असतं, काही सायन्स वगैरे मानत नाही आपण. सायन्स काय असतं की रिसर्च, संशोधन, त्याच्यासाठी मोठमोठ्या प्रयोगशाळा आणि शिक्षणावरती तेवढा खर्च. आत्ताच निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रात. कुठल्याही राजकारणी माणसाच्या भाषणात शिक्षण हा मुद्दा आला नाही. बटेंगे कटेंगे काटेंगे हे चालतंय. तेच ती स्वतःच्या पायावरती उभी राहणार नाही तर लाडकीच करावं लागेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विचार पुढे मांडतात, तुम्हाला सगळं फुकटात दिलं जाईल, शिक्षण फुकटात कोणी देणार नाही. ज्या दिवशी शिक्षण फुकटात देण्याची भाषा जेव्हा राजकारणी करते, तेव्हा समजायचं की ते खरंच लोकशाही त्यांना कळलेली आहे. म्हणजे लोकसहभाग, लोकसंमती आणि लोकहित हे जेव्हा वेगवेगळ्या दिशेने जातील तेव्हा आपण मागासलेच असतो.
जिथं लोकहिताच्या गोष्टी आहेत तिथं लोकसहभाग हवाय, लोकसंमती हवी आहे. मग त्याच्यासोबत लागणारे जे अर्थकारण आहे ते पण त्याच्यासाठी सुद्धा लोकसंमती घेता का तुम्ही? आमचा पैसा आहे म्हणून मी तुझे उदाहरण दिलं बेल्जियम मधल्या लिएज शहराचं. छोटी छोटी शहरं त्यांचे अर्थकारण ठरवतात, पैसा वरती जात नाही. समजा ह्या शहरात, माझ्या दृष्टीने शहराचा आकार आहे तुमच्या गावाचा, जरी ते गाव म्हणत असाल पण एवढे ते तालुके असतात. याला ठीक आहे, अनेक कारणांमुळे आपण एखाद्या राज्याचा भाग असू शकतो, एखाद्या देशाचा भाग असू शकतो, जगाचा भाग असू शकतो, या बदलत्या गोष्टी आहेत. पण हे जे सहजीवन आहे ते निकोप पद्धतीने चालवण्यासाठी सगळे अधिकार तुमच्या हातात असायला पाहिजे. याला आपण म्हणतो प्रत्यक्ष लोकशाही, जी स्वित्झर्लंडमध्ये आहे. कॅन्टन असतात त्यांचे, म्हणजे हा फ्रेंच शब्द आहे ऍक्च्युली, जो आपण इंग्रज कॅन्टनमेंट वापरतो ना, फ्रेंच शब्द आहे कॅन्टनमेंट, छोटासा भाग. तर त्यांचे आर्थिक, राजकीय, सामाजिक सगळे डिरेक्ट रेफरंडमने तिथं होत असतं. काय ते छोटासा देश आहे आणि तिथे त्यांनी प्रत्यक्ष लोकशाही अंमलात आणलेली आहे. तर समजा की ह्याच भागाला आर्थिक अधिकारांसोबत, म्हणजे आता हे सामाजिक अधिकार दिलेले तुम्हाला, उदाहरण तुम्ही करा तुम्हाला जे करायचंय, तिथं पण हस्तक्षेप होतोय म्हणे. म्हणजे त्यांची मानसिक असुरक्षितता ते दर्शवतायत. आम्ही जर आमची भाषा बोलत असू तर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तिथं काहीतरी. माझ्या अस्तित्वाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमचं अस्तित्व सुदृढ करा ना तुम्ही. म्हणजे सामाजिक अधिकार देणं, त्याच्यानंतर राजकीय अधिकार. म्हणून मी सांगतो की फक्त रेषा मारणं ही मध्ययुगीन मानसिकता आहे, किंवा रेषा बदलत जाणं हे पण काही उत्तर नव्हे. तसं काही प्रमाणात उत्तर असू शकतं. अंतिम उत्तर आहे की हे जे शहर आहे त्याला सार्वभौमत्व जे संविधानात दिलेलं आहे ते नागरिकात आहे. ते प्रत्यक्ष लोकशाही तिथपर्यंत येण्यासाठी शिक्षणाने प्रवास करावा लागेल. आपल्याला 150 वर्ष लागतील तिथपर्यंत पोहोचायला. जे महत्वाची जी आपली जी वाहिनी असते, म्हणजे जी लाईफलाईन असते, अर्थव्यवस्थाच असते. म्हणून राजकारणी तिकडे का जातात? जे राजकारण्याचा पगार किती असतो पेपरावरती? सरपंच होतात त्याच्याकडे फॉर्च्युनर कुठून येते? मग तसं पाहिलं तर राजकारणाच्या भाषणांमध्ये येतं का नाही मी थोडस फॉर्च्युनर घेण्यासाठी सरपंच होणार आहे, म्हणजे नोकरी करण्यासाठी नाही, मला थोडस आपलं प्रामाणिक असं नोकरी करणारा, की हो माझी परिस्थिती थोडी बदलली पाहिजे म्हणून मी नोकरी करतोय. राजकारणी म्हणेल का नाही मी आता आमदार होतोय कारण आता किमान 1000 करोड तरी झाले पाहिजे. आभार कमीत कमी आकडा सांगतोय मी. कारण जी अर्थव्यवस्था आहे, ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी आहे, त्याच्यावरती अधिकार नागरिकांचाच असायला पाहिजे, तेव्हाच लोकशाही. त्याच्यावरती आपला अधिकार नाही. आपण लोकसहभागातून या गोष्टी करतोय. पण लोकसंमती आपण एकदा 5 वर्षातून एकदा देऊन टाकतो. प्रत्यक्ष लोकशाही नेहमी लोकसंमती घेतली गेली पाहिजे. रेफरंडम नावाची कॉन्सेप्ट तिकडे जी असते, त्याच्यासाठी जे विकेंद्रीकरण आहे राजकारणाचं, जे आपल्या इथं ते ग्रामपंचायत पंचायत राजमध्ये आलेलं आहे, सोबतच आर्थिक विकेंद्रीकरण. ह्या गावाचा जो एक आर्थिक योगदान जे आहे ते इथंच, आणि काही प्रमाणात जे आहे की महत्वाचे जे की पॉइंट्स आहेत ते जातो वरती. पण महत्वाचे इथं जिथं जो खर्च लागतोय, आमचा अधिकार असला पाहिजे की आम्ही खर्च कसं करणार आहोत. मग त्याच्यासाठी लोक शिक्षण महत्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की लोक शिक्षणाशिवाय जरी अधिकार देऊन टाकले ते 4 गावातले 4 लोक असतात, त्यांना माहिती कसं मूर्ख बनवायचं गावकऱ्यांना. हा पण मुद्दा आहे ना. पंचायत राज आपल्याकडे जरी राजीव गांधी यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण लोक शिक्षणाशिवाय फार अवघड गोष्ट आहे ती. आणि लोक शिक्षण म्हणजे प्रत्येक नागरिकाने चिकित्सक होणं. प्रत्येक नागरिकाच्या घरात टीव्हीचा आकार कमी आणि लायब्ररीचा आकार मोठा असला पाहिजे. आपल्याकडे मास्तरांच्या घरात पुस्तकं नसतात. माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, माझा अनुभव सांगतोय मी. 10 मास्तरांना जर विचारलं बाबा शेवटचं चांगलं काय वाचलं, 10 मधून 8 म्हणतील अपॉइंटमेंट लेटर. अपॉइंटमेंट लेटर नंतर काय वाचायचं?
आहे की आपल्याला परमनंट नोकरी? जिथं अशी परिस्थिती आहे तर शिक्षणाची व्यवस्था काय असेल? आणि ती शिक्षणाची जी परिस्थिती पाहताना आपले तुकार राजकारणी म्हणतात यांना 7-7 हजार रुपयांमध्ये यांना शिकू द्या. म्हणजे त्यांच्या पण पथ्यावर पडतंय. कारण जेव्हा शासनाने पगार दिला, आपल्यातच ती कर्तव्य बुद्धी, कर्तव्य दक्षता नव्हती आपल्या शिक्षकांमध्ये. त्यांनी आता तुम्हाला जर मोठा पगार दिला जातो तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही लायब्ररीचा आकार वाढवा. पतपेढींमध्ये गुंतवणूक नका करू तेवढी. पतपेढीच्या विरोधात नाही बरं का, बऱ्याच पतपेढ्यांना भेट दिली मी. अरे शिक्षक आहे तू पतपेढी खोर का होतोय? इकडची गुंतवणूक तिकडे, तू बुद्धीत ज्ञानात गुंतवणूक कर ना. तेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर जेव्हा जातो, विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी असतात ते फार अनुकरण करतात. आपले जे शिक्षक आहेत त्यांच्या 10 वाक्यांमध्ये आपल्याला असं काहीतरी प्रेरक लाभतं का ते शोधतात. आणि जेव्हा ते हात टेकतात तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना दोष देऊ नका. आपल्यातच पहा, मी आजकाल विद्यार्थी वाचत नाही. जेईनीमध्ये काय आमच्याकडे अटेंडन्स नावाचा प्रकार नाही बरं का. रोज हजेरी घेतलीच जात नाही. 3-4 वर्षांपूर्वी प्रयत्न केला. आमचे जे एक महान व्हाईस चान्सलर आले होते, विद्यार्थ्यांनी 3 महिने पूर्ण विद्यापीठाला कुलूप लावून ठेवलं होतं. हे जेएनयू आहे. अटेंडन्स नाही पण क्लासरूम मध्ये उभं राहायला जागा नसते. असं काय असेल बरं? आता तुम्ही कॉलेजमध्ये सांगा उद्यापासून आपल्याकडे अटेंडन्स घेतलं जाणार नाही, करून बापरे पोरं देणार नाही. का येणार नाही? आपण दोषी आहोत. आपण नाही, पालक सुद्धा दोषी आहेत. कारण पालकांचं पालकत्व त्यांना कळलेलं आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. फ्रेंच मध्ये एक म्हण आहे, त्याचं म्हणजे की त्याचं भाषांतर करायचं झालं की पैदा करणं आणि पालक बनणं या 2 वेगळ्या बाबी आहेत. मी पैदा करणं म्हणून वापरलेलं आहे. मी पैदा करणं आणि पालकत्व अवगत करणं 2 वेगळ्या. जानवर भी पैदा करते हैं जी. पालकत्व ही वैचारिक विचारशीलता आहे. किती पालकांमध्ये ती विचारशीलता असते, जबाबदारीचं भान, की मी कोणाला तरी जन्माला घातलेला आहे, जगात आणलेला आहे, त्याच्याशी मी संवादी आहे का? पावलोपावली संवादी बर का. आपली स्वप्न त्यांच्याकडून करून घेणं नव्हे. जैनीमध्ये काय येतात पालक माझ्याशी चर्चा करायला की काहीतरी मार्गदर्शन द्या कसं. कधी कधी मलाच प्रश्न पडतो, मी 10वीत नापासून माझ्याकडे येतात. पण ते माझं पूर्वाश्रमीचं आयुष्य आहे ते. तर 2 प्रकारचे मला पालक दिसतात. एक असतात की असं त्यांना असं वाटतं की ते फार पुरोगामी वगैरे आहेत. नाही आम्ही कुठला हस्तक्षेप करत नाही, मुलांना जे करायचं ते करून देतो वगैरे. आणि एक दुसरं टोक असतं की पावलोपावली नियंत्रण करणारे, की म्हणजे जन्माच्या आधीच कुठल्या कोचिंग क्लासमध्ये जाणार आहे ते ठरवणार आहे. आणि सगळ्या गोष्टीमध्ये एवढं अनुशासन. आणि खरं तर हे दोघी जे प्रकार आहेत ते चुकीचे प्रकार आहेत. ज्याला आपण फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन मी म्हणतोय, कारण माझी PhD बरं का फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन मध्ये. आणि माझ्या सगळ्या डिग्र्या वेबसाईटवरती लावलेल्या आहेत. कुठलेही मी फेकाफेकी करत नाहीये. आता सध्या काय की कोणी डिग्र्या फेकून जाताना जरी सांगितलं दाखव बाबा, ते दाखवतच नाही. मी जास्त राजकारणी बोलत नाही आज. माझ्या सगळ्या ज्या पदव्या आहेत त्या पब्लिक डोमेन मध्ये आहेत आणि तुम्ही पडताळणी करू शकता असं मी सांगतो. तर माझी PhD ची डिग्री आहे फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन मध्ये आहे, म्हणजे शिक्षण विषयक तत्वज्ञानाचा आहे. तर त्याच्यात आहे की जो पहिला प्रकार आहे की आम्ही त्यांना जे स्वातंत्र्य देतो, ज्यांना करायचं ते करू देतो, ते चुकीचं आहे. दुसरा प्रकार पावलोपावली नियंत्रण करणं, सगळंच ठरवणं, म्हणजे त्यांच्या वतीने विचार करणं आणि त्यांच्या वतीने जीवन जगून घेणं. आता तुझं जीवन जगला तर जगू दे त्यांना, पण कसं जगू दे. तिसरा प्रकार ज्याला तत्वज्ञानात शब्द आहे डायलेक्टिकल, म्हणजे मराठी सांगायचं संवादी असणं. म्हणजे वाऱ्यावरती सोडणं हे काय फार मोठं पुरोगामित्व नाही. पुरोगामित्व हे कधी कधी काही वाह्यपणाला पण पुरोगामित्व म्हटलं जातं बरं का. पण बरेच पुरोगामी माझ्याविषयी फार नाराज असतात की शरद बाविस्कर नेमकं कुठे आहेत. मग पुरोगामींना पण क्रिटिसाइज करतात, प्रत्येक आम्हाला तर विचारतात सोय नाही, मग हे कुठं आहे. तर डायलेक्टिकल म्हणजे की तुमचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी आधी तर वेळ काढणं सगळ्यात अवघड गोष्ट.
वेळ जरी असला तरी आपण त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही, आपण फोनमध्ये पाहत असतो. म्हणजे आपण मुलांच्या सोबत बसलेलो आहोत, पण त्यांचं अटेन्शन जे आहे ते आपलं लक्ष खेचू पाहतात, आपण लक्षच देत नाही आपण. आणि ते एका मर्यादेनंतर ते तुमचं लक्ष खेचणं बंद करतात. उशीर झालेला असतो तेव्हा. जेव्हा ते तुमचं लक्ष खेचू पाहतात तेव्हा तुम्ही तुमच्या दुनियेत असतात. तेव्हा आपल्याला काहीतरी दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी त्या महत्वाच्या वाटतात. आणि संवादी असणं म्हणजे की त्यांच्या सोबत पावलोपावली त्यांच्या पातळीवर, त्यांची पातळी कमी पातळी नव्हे. तत्वज्ञानात या गोष्टीला कुठलाही आधार सापडत नाही की मुलं म्हणजे आपल्यापेक्षा कमी. मुलं म्हणजे वेगळी विश्व असं तत्वज्ञान समजलं जातं. मुलं म्हणजे कमी की आपलं खासगी तत्वज्ञान झालं. आणि बऱ्याच आपल्या खासगी गोष्टी फार खासगी असतात. तत्वज्ञानात ते वेगळे विश्व, त्यांचं पण पूर्णत्व असतं. त्या विश्वात आपण प्रवेश करू शकतो का? आपल्यातलं बाळ आपण जिवंत ठेवलं आहे का कधीच मारून टाकलेलं आहे? म्हणून इंग्रजीत चाइल्ड लाईक आणि चाइल्डिश या दोन वेगळे शब्द प्रकार आहेत. चाइल्डिश म्हणजे कुठलं तरी चढ, आता वय गेलं तरी वाह्यातपणा. चाइल्ड लाईक म्हणजे ती कुतूहलता असणं, ते नेहमी तो विस्मय नेहमी टिकून ठेवणं, आश्चर्य वाटणं. ते लहान मुलं एकदम काहीतरी मजेशीर काहीतरी सांगतोय आणि आपल्याला आश्चर्यच वाटत नाही. होय, पालकत्व होण्यासाठी हे काय चांगलं लक्षण नव्हे. खरं जर तुम्ही लक्ष दिलं तर लहान मुलांच्या प्रश्नांमध्ये, बोलण्यामध्ये फारच मूलगामी गोष्टी असतात. पण त्याच्यासाठी लक्ष देणं आणि म्हणून वेळ काढणं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट संवादी असणं. आणि मग त्यांच्या एक असतं की जे सामाजिक जीवन असतं त्यांच्या आधी आलेलं असतं आणि प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती हा नंतर आलेला असतो. आणि त्या सामाजिक जीवनाविषयी त्याला काय हितकारक ठरेल, विधायक ठरेल ते त्याला कळणार नाही अशा पद्धतीने त्याला त्याच्याच कडून वधवून घेणं, हे सॉक्रेटिक मेथड समजा. म्हणजे त्याच्याच कडून चांगल्या गोष्टी वधवून घेणं. ही जी तिसरी पद्धत आहे पालकत्वाची ती अवघड आहे. त्याच्यासाठी स्वतःच पालकांनी महिन्यात एखादं तरी पुस्तक वाचलेलं का प्रश्न विचारला पाहिजे. किती पालक पुस्तक वाचतात? नाही वाचत. म्हणून आणि शिक्षक वाचत तर पालक कुठे वाचणार आहेत? म्हणजे मुलांमध्ये मुलं जरी शिक्षणाच्या ठिकाणी येत नसतील तर त्याला शिक्षकच आणि पालक दोघी, कारण कौटुंबिक संस्था ही पहिली शाळा असते. तुमचं जे कुटुंब असतं ना ही पहिली शाळा असते आणि ती शाळा फार महत्वाची असते आणि तिचं स्थान मध्यवर्ती आहे. त्या शाळेत पुस्तकच नसतील आणि त्या शाळेतले जे मास्तर आहेत म्हणजे आई वडील किंवा आजूबाजूचे, त्यांचीच वैचारिक जडणघडण अशी सुदृढ नसेल, समृद्ध नसेल, ते काय देणार आहेत विद्यार्थ्यांना? मग तिथून ते कुंठित बाळ शाळेत जातं. तिथं पण मास्तर कुंठितच सापडतात. करत करत मग ते वयात येतो तो म्हणतो की यांच्यापेक्षा जास्त मी यांना दाखवतो काय असतं. वो आपसे भी तेज निकलता है. एक सगळे हे लबाडी करत आले तर मग यांच्यापेक्षा चांगली लबाडी करतो. हे सांगतात वाचायचं, हे कुठं वाचतात? हे म्हणतात फोन पाहायचं आणि फोन पाहायचं, हेच फोन पाहत राहतात. अंतर्विरोध ते पण शोधत जातात आणि उत्तर देत जातात. मग तुम्हाला काय जुलूम त्यांच्यावरती लादावा लागतो. जुलूम कोणालाच आवडत नाही. कुठल्याही गोष्टी जुलूमशाहीने लागलेल्या कुणालाच आवडत नाही आणि लहान मुलं सगळ्यात जास्त बंडखोर असतात. म्हणून हा जो लोक उत्सव आहे, म्हणजे लोक साहित्यापेक्षा मला हा लोक उत्सव समजता येतो. तुम्ही साहित्याच्या अवतीभोवती करता, हे फार युनिक आहे. म्हणजे महाराष्ट्रात साहित्य जे आहे त्याचा लोकांशी काही संबंध नसतो. म्हणजे ते असे साहित्यिक की त्यांचे 4 वाचक ठरलेले असतात आणि 4 साहित्यिक मिळून असे 20-25 वाचक येतात, साहित्य संमेलन घडतं. तर ह्याच आणि हे तुम्ही वेगवेगळ्या ऐतिहासिक कारणांमुळे ही जी गोष्ट जिवंत ठेवली एवढी सोपी नाही. हे घडून आणणं म्हणजे त्यांचा अनुभव राहिलेला आहे. पण मला एमफिल पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये माझं, तर हे एवढ्या लोकांना एवढं जोडून ठेवणं एवढं सोपं नसतं. त्याच्यासाठी जे पडद्यामागचे जे प्रयत्न असतात ते प्रचंड असतात. आणि त्याला एक पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्ही पण येतात, ते पण एक कारण आहे की कारण मी म्हणतो की मी हे पुस्तक लिहिलं
कारण माझं जीवन हे संकटग्रस्त राहिलेलं आहे. खरं तर सगळ्यांचं जीवन संकटग्रस्त असतं, कोणीच संकट रहित नसतं, जीवनाचं नाव संकट असतं. पण जेव्हा संकटग्रस्त जीवन जगताना आपल्याला त्याचं भान जाणीव होतंय आणि ते भान आणि जाणीवेला आपण ज्ञानात्मक पातळीवर पर्यंत घेऊन जातो, तर काहीतरी सकस आपल्या हाती लागतं. तर अशा संकटग्रस्त सामाजिक परिस्थितीत काहीतरी निर्णायक घडत असतात आणि जिथं आता जो संघर्ष इथं लागलेला आहे तो इतर भागांमध्ये नाही. तिथं काय चालू सांगा बरं तुम्ही, पाहून पहा. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने समृद्धी मला इथं दिसत आहे, कारण तुम्हाला ते भान आहे आणि पावलं पावलं तुम्ही जगताय. तुम्ही खानदेशमध्ये जाऊन पहा, मराठवाड्यात जाऊन जा, विदर्भात जाऊन पहा. माझे महिन्याला 2-3 दौरे असतात. तर या संकटाचा तुम्ही जो अर्थ लावतायत आणि त्याच्यातून जी एक कोहिजिव्हनेस म्हणतो आपण, जे तुम्ही एकत्रित राहतात आणि त्या एकत्रित येण्यातून जे तुम्ही वेगवेगळे उपक्रम घेतात, मग ते व्यावसायिक असतील, औद्योगिक असतील, सांस्कृतिक असतील, साहित्यिक असतील, त्याला ती तुमची संकटग्रस्त जी अवस्था आहे ती सुद्धा कारणीभूत आहे. म्हणून संकटग्रस्त असणं आणि त्याचा जरी विधायक अर्थ लावताना आला तर ते नरकासारखं होतं. म्हणून इथं जे संकटग्रस्त जगतायत पण त्यांना तो अर्थ लागत नाही, तर त्यांच्यासाठी असह्य ही गोष्ट. म्हणून त्याच्यासाठी म्हणतो की हा जो प्रश्न आहे तो तर कोर्टात आहे, म्हणून त्याच्यावरती मला भाष्य करण्याचं काही कारण नाही. पण मी ह्या प्रश्नाची जी वैश्विक बाजू आहे ती मांडू शकतो. म्हणजे कॅनडामध्ये जसं मी क्युबेक नावाचा छोटासा देश आहे. किती लोकांनी क्युबेक नाव ऐकलेलं आहे याच्या आधी? क्युबेक कॅनडातला एक छोटा देश भाग आहे किंवा प्रांत म्हणून, राज्य म्हणून क्युबेक. खरं तर 1763 पर्यंत आजचा कॅनडा आणि आजचा बहुतांशी अमेरिका हा फ्रान्सचा होता. त्या दृष्टीने आजचा बहुतांशी भारतीय भाग जो ब्रिटिश अधिपत्याखाली आला तो सुद्धा फ्रान्सचा होणार होता. तर 1763 मध्ये त्याच्या आधी 6 वर्ष युद्ध चालले फ्रेंच आणि इंग्रज लोकांमध्ये. ते भारतात कर्नाटकी वॉर्स वगैरे म्हणून समजले जातात. आफ्रिकेत चालली, अमेरिकेत चालली, 3 वेगवेगळ्या कॉन्टिनेंटवरती चालत होती ती युद्ध. आणि त्याच्यात इंग्लंड फ्रान्सचा पराभव करतं आणि आजचा जो इंग्लंड आहे आणि कॅनडा आहे त्यांना देऊन टाकतं. आणि त्याच्या जी क्युबेक जो प्रांत आहे तिथं 100% फ्रेंच बोलणारी माणसं. त्याच्यामुळे फ्रान्सला क्युबेक सोडावं लागला. पण तिथं मात्र फ्रेंच बोलणारे होते, त्याला फ्रान्सने जे राजकीय नेतृत्व होतं वाऱ्यावर सोडलं. जो वाऱ्यावर सोडलं म्हणजे 10 वर्षासाठी किंवा 50 वर्षासाठी नव्हे, 200 वर्षांसाठी. आणि व्होल्टेरचं नाव तर परिचित असेलच, फ्रेंच तत्वज्ञ व्होल्टेर. त्या काळी तो वाद एवढा पेटत होता फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये, तर त्याने असंच वर्तमानपत्रात एक स्टेटमेंट दिलं की क्युबेक म्हणजे कॅनडा म्हणजे काय युद्ध करतायत, तिथं तर फक्त बर्फच बर्फ आहे. आणि त्यांच्यासाठी बर्फ असेल पण तिथं जे काही फ्रेंच लोक राहत होती त्यांच्यासाठी त्यांची मायभूमी आहे ना. आणि मग ते आज सुद्धा व्होल्टेरचा द्वेष करतात. व्होल्टेर जगात मानला जातो फ्रेंच आहे, पण क्युबेक मधले फ्रेंच लोक त्यांचा द्वेष करतात, कारण व्होल्टेरच्या दृष्टीने ते काय कशाला लढतायत, झगडतायत, सोडून द्या त्यांना. आणि 200 वर्ष त्या लोकांनी जी फ्रेंच भाषा टिकून ठेवलेली आहे, ते साहित्य निर्मिती जी केलेली आहे, ते वेगळं तुम्ही इंटरनेटवरती चेक करायचं क्युबेक. आणि नंतर मग 1960 मध्ये 200 वर्षानंतर फ्रेंच प्रेसिडेंट तिथे जातो कॅनडामध्ये. तो तर कॅनडाचा पाहुणा असतो आणि मग तिथे जाऊन क्युबेक प्रोव्हिन्स मध्ये चालला जातो आणि तिथं तो चिथावणी देणारं भाष्य करून जातो. व्हिव ले क्युबेक म्हणजे क्युबेकचा जय जयकार, म्हणजे क्युबेक तुम्ही आता स्वतंत्र व्हा. पण तोपर्यंत कॅनडा आणि क्युबेक मध्ये वेगवेगळ्या पातळीवरती संघर्ष आज पण टिकून आहेत आणि क्युबेकला अधिकार आहे कधी सेपरेट होण्याचा. म्हणजे बऱ्याच युरोपियन देशांमध्ये ते रेफरंडमचा अधिकार असतो. तेव्हा तो म्हणतो की आम्ही फ्रान्सच्या सोबत जाणार नव्हतो. आता तुम्ही किती 200 वर्ष आम्हाला वाऱ्यावरती सोडलेला आहे, तुमच्यापेक्षा जास्त आमची अर्थव्यवस्था चांगली आहे. म्हणजे क्युबेकची अर्थव्यवस्था तुम्ही पाहून घ्या. तोच प्रकार झाला आजच्या बेल्जियम मध्ये. फ्लॅंडरर्स नावाचा एक छोटस प्रांत आहे. म्हणजे बेल्जियम मध्ये 3 भाषा बोलतात, छोटासा देश आहे. फ्रेंच,
फ्लॅंडर छोटा आणि तो मागासलेला समजला जायचा आणि फ्रेंच लोकांचं आधिपत्य होतं तिथं. मग त्यांनी आर्थिक प्रगती एवढी साधली तरी फ्रेंच लोक त्यांच्याकडे येतात कामाला. आता तोच प्रकार स्पेनमध्ये कॅटेलन नावाचा एक आज जो बार्सेलोना जो आहे तो कॅटेलन प्रांतात येतो. कॅटेलन ही वेगळी भाषा आहे स्पॅनिश नव्हे. तर वेगवेगळ्या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत, आपला मुद्दा आहे न्यायाचा. त्याच्यात राजकारण कामी येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण न्यायासाठी एक तटस्थ आणि अभ्यासपूर्ण याच्याविषयी व्यवस्थित पथकं गेली पाहिजे, सर्वे झाले पाहिजे. कोर्टाच्या सोबतच हा न्याय कसा टिकून ठेवता येईल, म्हणजे इकडच्या तिकडे झालं तर तिथून तुम्हाला न्याय टिकून ठेवायचा आहे. म्हणजे आज काय आहे की विदर्भ बाहेर पडू पाहतोय, आमच्या खानदेशमध्ये मधूनच एक ऐराणीकरणचं पण एक वेगळं भूत येतं. पण ही जी आहे की संघर्ष जीवन संघर्ष संकटग्रस्त असतं, संघर्ष चालत असतो, पण तो न्यायाच्या बाजूने घेऊन जाण्यासाठी आपण किती प्रयत्नरत राहतो. आणि ही परिस्थिती तर फारच उघडकीत आहे, म्हणजे उघडकीस सगळ्यांना दिसते की काय परिस्थिती. तर हे तर म्हणजे हा भाग जर ही भाषा बोलत असेल आणि त्या दृष्टीने अर्थकारण होत नसेल, राजकारण होत नसेल, याला न्यायाच्या याच्यात कुठलाही आधार नाहीये. कोर्ट का एवढा वेळ घेतोय, पण त्याच्यावरती जे सोल्युशन आहे त्याचं स्वरूप क्लिष्ट असू शकतं. सर्वसामान्यांना फक्त भावनिक करून तो काय टिकाऊ त्याच्यातून आपल्याला हाती काही लागणार नाही. जेव्हा तुम्ही लांब पल्ल्याचा विचार करता, इथले मुद्दे काय आहेत, तिकडचे राजकारण इकडे येऊन ते पण राजकारण करून जातील, तुमच्या भावनाची खेळून जातील. मी राजकारणी नाहीये, त्यातल्या त्यात मी भावनांचं महत्व समजतं मला, कारण मी ज्या वेगवेगळ्या पातळ्यांमधून गेलेलो आहे. मी ऐराणीला आज का चिकटून राहिलेलो आहे, ऐराणीतच का गोष्टी लिहितो काही, किंवा मराठीतच का पुस्तक लिहिलं आहे. माझी जे अकॅडमिक काम आहे, माझं शैक्षणिक काम फ्रेंचमध्ये आणि इंग्रजीत आहे, पण मी या गोष्टी मराठीत का लिहितोय, कारण ती सहवासाची भाषा आहे माझी. आणि वेगवेगळ्या भाषांचं बहुभाषिकत्व जे आहे ते आधी पण होतं आणि याच्या पुढे पण राहणार आहे. भाषेच्या आधारावरती तुम्ही घरं तोडू शकत नाही, की तुमचा शेजार धर्म तोडू शकत नाही. जगात बहुभाषिकत्व हेच राहणार आहे. ही मध्ययुगीन मानसिकता होती की भाषेच्या आधारावरती तुम्ही अन्याय करा. माझी भाषा बहुमताने बोलली जाते म्हणून मी तुमच्यावर राज्य करेल, ही मध्ययुगीन मानसिकता आहे. ही काही काळ चालेल, याच्या पुढे चालणार नाही. कारण जेव्हा सरळ दिसतं की असाच अन्याय होतोय, कुठलाही तिराईत माणूस असतो, तिसरा माणूस, न्याय हा तिसरा माणूस असतो. कोर्टाला तुमची त्यांची बाजू घेता येणार नाही. कोर्टाला वैश्विक निकष घ्यावे लागतील. कोर्टात जे बसलेले त्यांना जगात कुठल्या परिस्थिती आहे ते तुमच्या वकिलांचं काम आहे त्यांच्या निदर्शनास आणून देणं. जे वकील आहेत ते तेवढे त्यांची मजल आहे का की हा मुद्दा न्यायाचा आहे, राजकारणाचा नव्हे, आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. न्यायाचा म्हणजे जीवन मरणाचा. आम्ही 3 पातळींवरती 3 भाषा का बोलावी? आमची तर सगळ्याच पातळीवरती एकच भाषा असायला पाहिजे. आमच्या घरात बोलली जाणारी भाषा आमच्या शिक्षणाची असायला पाहिजे, आमच्या घरात बोलली जाणारी भाषा आमच्या साहित्याची असायला पाहिजे, आमच्या घरात बोलली जाणारी भाषा आमची संशोधनाची सुद्धा असायला पाहिजे. झालेली का मराठी महाराष्ट्रात? अशी नाही झालेली. थोडं जरी चांगलं कोणाला पोरग प्रगल्भ वाटलं तो इंग्रजीत कविता लिहायला लागतो. त्यांना कोणी सांगायला पाहिजे नका करू तसं. कारण ज्याची त्याची भाषा, जे साहित्य जे असतं ते काहीतरी जे आपलं जे आद्य द्रव्य असतं ना ते बाहेर आणण्याचं काम असतं आणि ते तुमच्या मातृभाषेतच होतं. आणि खरं संशोधन सुद्धा ते आद्य द्रव्यातूनच येतं. तुमचं संशोधन तुमच्या मातृभाषेतूनच होणार आहे. आणि बुद्धीचा विकास, सुदृढ विकास मातृभाषेला डावलून होणार नाही, हे सगळे तज्ञांनी मांडून ठेवलेलं आहे. म्हणून मी आज फ्रेंच मध्ये शिकवतो किंवा इंग्रजीत माझं काही काम चालतं, कारण माझी जरी 20-23 वर्ष माझा मराठीशी संपर्क नव्हता, ऐराणीशी त्याचा संपर्क नव्हता, तरी सुद्धा माझी सुरुवातीत माझं लहानपण जे आहे त्या परिसरात गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 23 वर्ष आहे मी, पण महाराष्ट्र माझ्या बाहेर नाहीये. आणि ते पुस्तक लिहून मी सिद्ध केलेलं आहे की तुमची भाषा कुठून जाणार आहे. मी याच्या 8 भाषा बोलत असेल, उद्या 10 बोलेल, तरी मातृभाषा असते, तिला पर्याय असूच शकत नाही.
मातृभाषा नाकारणं तर तुमचं खरं तर जीवनदृष्टी नाकारण्याचा प्रकार आहे. म्हणजे फ्रेंच तत्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ पियर बोर्ते म्हणतो, भाषा फक्त बोलण्याचं साधन नव्हे, हे खरं तर जीवनदृष्टी असते भाषा. ती तुम्ही भाषा नाकारा, तुम्हाला अधू करण्याचा प्रकार आहे तो. इट्स द व्हेरी प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन अँड विजन ऑफ द वर्ल्ड. लँग्वेज इज नॉट जस्ट दी mode of communication, it's the very principle, very category of vision and division of the world. जीवनदृष्टी आणि जीवनात चांगलं काय बरं काय ते निवडण्याची शक्यता सुद्धा तुमच्या मातृभाषातूनच येते. आणि ती जर नाकारली तर मग ते खरं तर जे स्वत्व आहे तो नाकारण्याचा प्रकार आहे. पण इथं माझी प्रासंगिकता अजून मला जास्त कळली इथं आल्यानंतर. तर म्हटलं हा फक्त माझा काय महाराष्ट्रीयन असल्याचा मुद्दा नव्हे किंवा एक मराठी भाषिक असल्याचा मुद्दा नव्हे, हा एक माझ्या संशोधनाचा विषय सुद्धा आहे. आणि माझं जे एमफिलचं काम आहे त्याचा विषय आहे इंटरजनरेशनल लँग्वेज शिफ्ट. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आपलं जेव्हा संक्रमण होतं त्यानंतर भाषिक बदल जे होत जातात त्याच्यावरती माझं काम आहे. म्हणजे समजा आजोबा जी भाषा बोलत होते, मुलं ती बोलतायत का, त्यांची मुलं कुठली भाषा बोलतायत. आणि काही ठिकाणी तर आजोबा जी भाषा बोलत होते ती भाषा सोडावी लागलेली आहे. आणि त्याचे परिणाम काय होतात, सामाजिक आर्थिक हे सगळे परिणाम, त्याच्यावरती माझं काम आहे. तर त्या दृष्टीने हा माझा संशोधनाचा विषय होता. म्हणून मला वाटलं की म्हणजे जे झालं ते चांगलं झालं. आधी मला संकोच होत होतं की म्हटलं की आधी तर म्हटलं अध्यक्ष होण्याचं माझं वय नाहीये. दुसरी गोष्ट, वक्ता माझी 2 शब्द मांडायला तर मी जातच असतो आणि विद्यार्थी जेव्हा पुढे केले जातात तर मी नेहमी जात असतो. पण नंतर मग सीमा प्रश्न हा जो मुद्दा आहे, ज्वलंत मुद्दा आहे आणि त्याच्यावरती ज्याला वाटतं तो भाजून पण चालला जातो. तुम्ही जिथल्या तिथे राहून जाता. आणि माझं काय की जेएनयूची एक प्रतिमा आहे, जबाबदारीने मला ती शब्द बाजू मांडणं पण महत्वाचं आहे. कारण मला कुठेही पार्शालिटी किंवा याची बाजू घेणं त्याची बाजू घेणं कामच नाही, न्यायाची बाजू घेणं माझं काम आहे. समोरचा व्यक्ती बसलेला असेल त्याच्याशी संवाद साधून बाबा हे आहे आणि ते तथ्यात्मक आहे, म्हणजे तथ्य तुझ्या समोर आहे. आणि समज नैतिकता असेल तर ती पण पाहून वाटली असेल. म्हणजे कुठलीही आपण बाजू मांडतो त्याला तथ्यात्मक आणि नैतिकतेचे आधार असले तर ते नाकारताच येणार नाही आपल्याला. आणि आपल्या बाजूमध्ये जर तथ्य असेल आणि नैतिकता असेल त्याला तर आपण न्याय मानतो. तर माझ्या मते हा जो तुमचा उपक्रम आहे तो फार सुंदर आहे. त्याला वैचारिक जोड अजून मला खात्री आहे की मिळत जाणार आहे, साहित्यिक जोड पण मिळणार आहे. आणि एक छोटस हे खरं तर तुम्ही याचा अजून पुढे जसा प्रवास होत जाईल पूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे भारतासाठी सुद्धा इथून काहीतरी मेसेज जाऊ शकतो की आम्ही पूर्ण, कारण ह्या परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आम्ही फार जवळून अनुभवलं म्हणून हे मॉडेल आम्ही तुमच्यासमोर मांडतो. मॉडेल एक प्रारूप निर्माण करण्याची क्षमता या परिस्थितीत आहे की ते सर्वमान्य असेल कारण ते न्यायाच्या आधारावरती असेल. तिथपर्यंत मदत केली तर हा फक्त भावनेचा प्रश्न राहणार नाही, या भागाची उंची वाढेल. म्हणजे महाराष्ट्राला नव्हे पूर्ण भारताला हे जगात याचं उदाहरण दिलं जाईल की तिथं हा भाषा प्रश्न होता, सीमा प्रश्न होता, अशा पद्धतीने हाताळण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे असा न्याय झालेला आहे. तर याला वैचारिक वैधानिक जोड मिळत गेली आणि हा प्रवास पुढे जर केला तर याच्यातून फक्त आपल्याला जे आत्ता दिसतंय त्याच्या पलीकडे जाण्याचे, म्हणजे आपल्याला नेहमीसाठी या भागाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. या भागातून दुसऱ्या भागात जाऊन प्रश्न निर्माण काय होता तो वेगळा मुद्दा आहे. तिथं आलेले लोक आपण काही, म्हणजे मी तर म्हणतो फक्त सीमा रेषा, सीमा हा मध्ययुगीन प्रकार आम्ही अजून परत सांगतो. सीमांना अर्थहीन करणं ही आधुनिकता आहे आणि ती होते आहे. हे मनमोहन सिंग यांचं वाक्य आहे आणि आपण त्यांनी ठराव पास केलेला आहे की सीमा ज्या असतात त्याचं दृढीकरण किंवा इकडून तिकडून शिफ्ट करणं ह्या पद्धतीने प्रश्नांना सॉल्व्ह करणं हा वेगळा मुद्दा आहे. पण सीमा ही जी संकल्पना आहे तिलाच अर्थहीन करणं आणि ती बहुभाषिकत्व, आपला कन्नड भाषिक आपला एक मित्र असेल, शेजार धर्म असेल,
त्याच्याशी आपण नेहमीच अशा पद्धतीने वागत होतो का? मग हे ते आपला द्वेष का करतात, आपण त्याचा द्वेष का करतोय, हे कुठून येत आहे? आणि समजा आपण ते त्यांची ताकद लावतात, आपण ताकद लावतोय, हे जे इगोचं जे युद्ध आहे त्याच्या पलीकडे न्याय असतो. मग ते का अन्याय करतात? त्यांच्यात नैतिकताच नाहीये का? हे सगळे प्रश्न आपण तत्वज्ञानासारखे चर्चिले पाहिजे आणि असं मॉडेल उभं केलं पाहिजे की ते सगळ्यांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आहे. माझा गळा खराब असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. खरं तर माझं बऱ्याच ठिकाणी व्याख्यान हे संवादी असतं, प्रश्न असतात, मी उत्तर देत असतो आणि काही राजकीय प्रश्न टाळत असतो. पण माझा 3 दिवसापासून खोकला आहे मला, तर मला तुम्ही ही संधी दिली, जो सन्मान दिला तो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि मी आशा करतो की काही 2 महत्वाचे शब्द मी तुमच्या समोर मांडू शकलो. आणि माझी प्रकृती बरी नसल्याने जरी तुमची परवानगी असेल तर मी इथं थांबतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.